प्रकरण 3. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुग तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचं इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करणं. आणि ही स्थिती प्राप्त करण्यासाठी जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संदान होतं त्याला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया होताना पदार्थांचं संघटन बदलतं आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. या उलट जेव्हा भौतिक बदल होतात तेव्हा केवळ पदार्थाच्या अवस्थेचं रूपांतरण होतं आणि तेही तात्पुरतं असतं. जसं बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं किंवा पाण्याचं बाष्पीभवन होणं याप्रमाणे. रासायनिक बदलामध्ये भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात आणि रासायनिक बदलामध्ये तयार होणाऱ्या पदार्थाला उत्पादित असं म्हणतात. ज्या प्रक्रियेत अभिक्रियाकारकांची परस्परांबरोबर अभिक्रिया होऊन त्याचं रूपांतर पूर्णतः नवीन आणि कायमस्वरूपी उत्पादितांमध्ये होतं त्या प्रक्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हणतात. आता या ठिकाणची रासायनिक अभिक्रिया बघा. C+O2 उष्णता दिली की आपल्याला मिळणार CO2. कार्बन म्हणजे C हा स्थायू स्वरूपात आहे म्हणून या ठिकाणी S लिहायचं. ऑक्सिजन हा वायू स्वरूपात आहे म्हणून G लिहिलं आणि याला उष्णता दिल्यावर आपल्याला मिळेल CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा वायू म्हणून या ठिकाणी G लिहायचं. या ठिकाणी कोळसा आणि ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साइड हा उत्पादित आहे आणि ही प्रक्रिया अप्रत्यावर्ती आहे म्हणजेच एकाच दिशेने पुढे जाणारी आहे. रासायनिक बदलामुळे घडून येणारी प्रत्येक कृती म्हणजे रासायनिक अभिक्रियाच असते आणि ती आपल्याला अशीही रासायनिक समीकरणाच्या रूपात लिहिता येते. आता अजून एक रासायनिक बदल पाहूया. कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4च्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड म्हणजे झिंक डस्ट घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. हा रासायनिक बदल आपल्याला सविस्तर शब्दात न लिहिता संक्षिप्तपणे मांडता येतो. कसा? तर कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी मध्ये बाण काढायचा, झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे, याला म्हणायचं शाब्दिक समीकरण. अजून संक्षिप्त लिहायचं असेल तर CuSO4 अधिक Zn उष्णता ZnSO4 अधिक Cu, याला म्हणायचं रासायनिक समीकरण. यामध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक ही अभिक्रियाकारक आहेत. तांब्याचे कण आणि झिंक सल्फेटचे द्रावण ही उत्पादिते आहेत. रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला नेहमी अभिक्रियाकारक लिहायची तर उजव्या बाजूला उत्पादित लिहायची. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण काढायचा. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवतो. जर दोन किंवा जास्त अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिक चिन्हाचा वापर करायचा. जर अभिक्रिया ठराविक तापमान, दाब किंवा उत्प्रेरक अशा विशिष्ट अटींवर अवलंबून असेल तर त्या बाणावरील भागावर ती दर्शवतात. रासायनिक समीकरणात जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांची भौतिक अवस्था नमूद करतात. जसं वायुरूप असेल तर G, द्रवरूप असेल तर L आणि स्थायूरूप असेल तर S ही लहान अक्षरं वापरतात. वायू बाहेर पडत असेल तर वरती जाणारा बाण आणि अवक्षेप तयार असेल तर खालच्या बाजूचा बाण असं दाखवायचं. उष्णता नेहमी अशा प्रकारे दाखवतात आणि जलीय द्रावण असेल तर AQ या अक्षरांनी दाखवतात. रासायनिक अभिक्रिया ह्या उष्माग्राही किंवा उष्मादायी असतात. ती याप्रमाणे दाखवली जाते. ज्या रासायनिक समीकरणात अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांच्यातल्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखी असते तिला संतुलित समीकरण म्हणतात. आता रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या काय काय आहेत? दिलेलं समीकरण आहे H2SO4 अधिक C यापासून मिळेल CO2 अधिक SO2 अधिक H2O. आता पहिली पायरी म्हणजे हे समीकरण लिहायचं. दुसरी पायरी म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करायची.
त्यासाठी आता आपण कोणकोणती मूलद्रव्य या समीकरणात आहेत ते बघूया. या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मूलद्रव्य आहे सी म्हणजे कार्बन, एस, एच आणि ओ. आता समीकरणाच्या डाव्या बाजूला सी किती आहेत तर 1, एस किती आहेत 1, एच किती आहेत 2 आणि ओ आहेत 4. ही आहे अभिक्रियाकारकांमधल्या अणूंची संख्या. आता उजव्या बाजूच्या म्हणजे उत्पादितांमधल्या अणूंची संख्या बघूया. या ठिकाणी सी आहे 1, एस आहे 1, एच आहे 2 आणि ओ आहेत 5. आता तिसरी पायरी म्हणजे काय तर समीकरण संतुलित करण्यासाठी ज्या मूलद्रव्याच्या अणूंची संख्या जास्त आहे तो पहिल्यांदा निवडायचा, कारण ते सोयीचं जातं. या ठिकाणी ऑक्सिजन या मूलद्रव्याची डाव्या बाजूला 4 अणू तर उजव्या बाजूला 5 अणू आहेत. ते पहिल्यांदा आपण समान करूया. मग आता H2SO4 मध्ये अभिक्रियाकारकात ओचे 4 अणू आहेत आणि उत्पादितांमध्ये CO2 मध्ये ओचे 2 अणू, SO2 मध्ये ओचे 2 अणू आणि H2O मध्ये ओचा 1 अणू, असे 5 अणू आहेत. संतुलित करताना म्हणजेच अणूंची संख्या समान करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की संयुगाचं रासायनिक सूत्र आपण बदलू शकत नाही. म्हणून डाव्या बाजूला समजा आपण 2 नी गुणलं तर आता O ची संख्या झाली 8 आणि उजव्या बाजूला CO2 मध्ये 1 नच गुणायचं, SO2 मध्ये 2 न गुणायचं आणि H2O मध्ये 2 न गुणायचं, म्हणजे एकूण आपल्याला मिळाले 2 अधिक 4 अधिक 2 म्हणजे झाले 8. मग ऑक्सिजनच्या अणूंची संख्या आता दोन्हीकडे झाली समान म्हणजे 8. आता यानंतर चौथी पायरी काय होईल तर एस आणि एच हे दोन्ही अणू संतुलित होतात का बघूया. डाव्यामध्ये कार्बनचे 1, सल्फर 2, हायड्रोजन 4, ऑक्सिजन 8. उजव्या बाजूला कार्बन 1, सल्फर 2, हायड्रोजन 4 आणि ऑक्सिजन 8. म्हणजे आता समीकरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला घटक अणूंची संख्या समान झाली, म्हणून हे संतुलित रासायनिक समीकरण आहे. आता अजून एक उदाहरण बघूया. पुढील अभिक्रियेकरता संतुलित रासायनिक समीकरण लिहा. कॅल्शियम क्लोराईड अधिक सल्फ्युरिक ॲसिड, बाण काढायचा, कॅल्शियम सल्फेट अधिक हायड्रोजन क्लोराईड. पहिल्यांदा रासायनिक समीकरण लिहूया. त्यांच्या सूत्रानुसार CaCl2 अधिक H2SO4 मध्ये बाण CaSO4 अधिक HCl. आता प्रत्येक मूलद्रव्यांचे अणू बघूया. मूलद्रव्य कॅल्शियम डाव्या बाजूला 1, उजव्या बाजूला 1. क्लोरीन डावीकडे 2, उजवीकडे 1. हायड्रोजन डावीकडे 2, उजवीकडे 1. सल्फर डावीकडे 1, उजवीकडे 1. ऑक्सिजन डावीकडे 4, उजवीकडे 4. मग आता ह्याच्यामधला आपण क्लोरीन निवडूया. डावीकडे 2 आणि उजवीकडे 1 आहे, म्हणून उजवीकडच्या HCl ला 2 न गुणूया. म्हणजे आता समीकरण होईल CaCl2 अधिक H2SO4 बाण CaSO4 अधिक 2 HCl. आता पुन्हा मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या बघूया. कॅल्शियम डावीकडे 1, उजवीकडे 1. क्लोरीन डावीकडे 2, उजवीकडे 2. हायड्रोजन डावीकडे 2, उजवीकडे 2. सल्फर डावीकडे 1, उजवीकडे 1. ऑक्सिजन डावीकडे 4, उजवीकडे 4. म्हणजे हे झालं संतुलित रासायनिक समीकरण. आता यानंतर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. पहिला प्रकार संयोग अभिक्रिया. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होतं, तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ NH3 अधिक HCl यापासून मिळेल NH4Cl. या ठिकाणी अभिक्रियाकारक आहेत 2, अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड, आणि उत्पादित मात्र आहे एकच, अमोनियम क्लोराईड. दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून 2 किंवा अधिक पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला म्हणायचं अपघटन अभिक्रिया. उदाहरण आहे कॅल्शियम कार्बोनेट
याला उष्णता दिली असता त्याचं अपघटन होतं आणि आपल्याला मिळतं कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड. यामध्ये अभिक्रियाकारक आहे एकच आणि उत्पादिता आहेत 2. या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात आणि ही करण्यासाठी आपल्याला उष्णता पुरवावी लागते, म्हणून ह्याला औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणतात. यानंतरचा प्रकार विस्थापन अभिक्रिया. ज्या संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते आणि स्वतः आयनमधून त्याची जागा घेते, तेव्हा त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ, कॉपर सल्फेट अधिक Fe यापासून मिळेल FeSO4 अधिक Cu. या ठिकाणी Fe हे जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहे, म्हणून ते Cu ची जागा घेतं आणि स्वतः FeSO4 बनतं आणि Cu मूलद्रव्य म्हणून बाहेर पडतो. यानंतर दुहेरी विस्थापन अभिक्रिया. ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्यांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. या समीकरणामध्ये AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट अधिक NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड यांच्यापासून AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो अधिक NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट मिळतं. या ठिकाणी Ag आणि Na या आयनांची अदलाबदल झाली आहे. यानंतर ऑक्सिडीकरण व क्षपण. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो आणि उत्पादित मिळतं त्यांना सुद्धा ऑक्सिडीकरण अभिक्रिया असंच म्हणतात. उदाहरणार्थ, C अधिक O2 यापासून मिळतो CO2, ही आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. तसंच MgH2 ला उष्णता दिल्यानंतर आपल्याला Mg अधिक H2 मिळतो, ही पण आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. जो पदार्थ ऑक्सिडीकरण घडवून आणतो त्याला ऑक्सिडक असं म्हणतात. कार्बनच्या ज्वलनामध्ये ऑक्सिजन हा ऑक्सिडक आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर क्लोरीनपासून नवजात ऑक्सिजन उपलब्ध होतो, म्हणून क्लोरीन हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे. नवजात ऑक्सिजन ही ऑक्सिजनचा रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. हे ऑक्सिजनचं क्रियाशील रूप आहे आणि ते अशा चौकोनी कंसामध्ये O असं दाखवतात. यानंतर क्षपण. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारक हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण क्रिया म्हणतात. तसंच ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होतं त्यांनाही क्षपण क्रिया म्हणतात. आणि जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात. उदाहरणार्थ, CuO अधिक H2 यापासून मिळतं Cu अधिक H2O. यामध्ये अभिकारकाची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया झाली, म्हणून ही आहे क्षपण क्रिया. मात्र या अभिक्रियेच्या वेळेला कॉपर ऑक्साईड मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो, अर्थात त्याचं क्षपण होतं. तर हायड्रोजनचा अणू ऑक्सिजन स्वीकारतो आणि पाणी तयार होतं, म्हणजेच हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपण या अभिक्रिया एकाच वेळेला घडतात, म्हणून याला रेडॉक्स अभिक्रिया असंही म्हणतात. रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण. लक्षात ठेवा, अणूवरील किंवा आयनावरील प्रभार जेव्हा वाढतो त्याला म्हणायचं ऑक्सिडीकरण आणि जेव्हा प्रभार कमी होतो त्याला म्हणायचं क्षपण. त्यामुळे फेरस आयनचं फेरिक आयनमध्ये रूपांतर होणं हे आहे ऑक्सिडीकरण, तर फेरिक आयनचं फेरस आयनमध्ये रूपांतर होणं हे आहे क्षपण.
यानंतर उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. वेगवेगळ्या अभिक्रियांमध्ये उष्णतेचं आदान प्रदान होतं. एक आहे उष्माग्राही प्रक्रिया. उष्माग्राही म्हणजे उष्णता घेतली जाते. रासायनिक बदलासाठी बाहेरची उष्णता वापरली जाते. उदाहरणार्थ बर्फ वितळणे. दुसरा आहे उष्मादायी प्रक्रिया. यामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. यामध्ये पाण्यापासून बर्फ बनणे या भौतिक बदलांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. या भौतिक बदलासाठी बाहेरची उष्णता वापरली जाते. रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते. यामध्ये CaCO3 अधिक उष्णता यापासून आपल्याला मिळेल CaO अधिक CO2 ही आहे उष्माग्राही अभिक्रिया. तर CaO अधिक H2O यापासून मिळेल CaOH2 अधिक उष्णता ही आहे उष्मादायी अभिक्रिया. आता यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीनं होतात. अभिक्रियाकारकांच्या किंवा उत्पादितांच्या संहतीमधील प्रति एकक वेळेतील बदलाला अभिक्रियेचा दर म्हणतात. रासायनिक अभिक्रियाकारकांची संहती कमी होत जाते, त्याच वेळेला उत्पादितांची संहती वाढत जाते. हा संहती कमी होत जाण्याचा किंवा वाढत जाण्याचा दर म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर. आता रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते? एक, अभिक्रियाकारकांचं स्वरूप. अभिक्रियाकारकांचं स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते. समजा ॲल्युमिनियम आणि झिंक या दोन्हीची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर हायड्रोजन वायू मुक्त होतो. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद होते आणि ॲल्युमिनियम आम्लात लवकर विरघळतो. याला ह्या धातूचं स्वरूप कारणीभूत आहे. ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त क्रियाशील आहे. 2. कणांचा आकार. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जितका लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त. 3. संहती. संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया जास्त जलद होते, तर विरल आम्लाबरोबरची अभिक्रिया ही कमी जलद होते. 4. तापमान. अभिक्रियेचा दर ठरवताना अभिक्रियेचं तापमान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे तापमान वाढवलं की अभिक्रियेचा दर वाढतो. यानंतर उत्प्रेरक. ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थात मात्र कोणताच रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणतात. उदाहरणार्थ हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन होऊन पाणी आणि ऑक्सिजन मिळते. ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होते, पण तीच अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईडची काळी पावडर टाकल्यावर तीव्र वेगाने घडते. या ठिकाणी मॅंगनीज डायऑक्साईड हा उत्प्रेरक म्हणून काम करतो. यानंतर क्षरण. तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम पाहिला आहे. बघा नवीन वाहन घेतलं की ते तुम्हाला चकाकताना दिसतं, पण जुनं वाहन बघितलं की तुम्हाला त्यांच्या धातूच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो. या थराला गंज असं म्हणतात आणि त्याचं रासायनिक सूत्र आहे Fe2O3xH2O. लोखंडाचं गंजणं ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. लोखंडातील गंज हा विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरच्या एका भागात Feचं ऑक्सिडीकरण होऊन Fe2O3H2O तयार होतो, तर दुसऱ्या भागात ऑक्सिजनचं क्षपण होऊन पाणी तयार होतं. क्षरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे.
प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात गंजलेल्या वस्तू बदलण्यासाठी खूप खर्च येतो. क्षरण टाळण्यासाठी गंजरोधक द्रावणांचा उपयोग करता येतो आणि ज्या वस्तूंचं क्षरण होतं त्यांच्या पृष्ठभागाला तेलाचा थर लावून, रंग देऊन, जस्ताचा थर देऊन किंवा दुसऱ्या धातूचं विलेपन करून क्षरण टाळता येतं. यानंतर खवटपणा. जुनं शिल्लक राहिलेलं खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरतो तेव्हा ते फसफसतं आणि त्याला खवट वास येतो. अशा तेलात अन्न शिजवलं तर अन्नाची चवही बदलते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसंच ठेवलं जातं तेव्हा त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याला खवटपणा प्राप्त होतो. खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते.